इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की तुम्हाला माहीतच असेल आपली काय मॅथ रिव्हिजन बॅच चालू आहे आणि त्याच्यातला जो फर्स्ट टॉपिक होता मी कोणता ट्रिग्नोमेट्री तो काय केलेला आहे क्लिअर केलेला आहे। आणि आज आपला जो सेकंड टॉपिक आहे कोणता आहे अल्जेब्रा। सगळ्यांनी 8 आणि 9 क्लासला असताना हा टॉपिक शिकला आहे आणि याच्या बेसिस जे फॉर्म्युले राहतात ते सर्वांना माहीतच असेल। ओके, तर काय करायचं आज आपण क्लासला काय करू सुरुवात करू। ओके, तर मित्र सगळ्यांना माहीत असेल काय राहते अल्जेब्रामध्ये व्हेरिएबल दिलेले राहतात म्हणजे ए बी सी डी राहतात ना व्हेरिएबल दिलेले हो, आणि त्याच्या बेसिसवर काय राहतात फॉर्म्युले राहतात। तर आज आपण त्या बेसिसवर पहिला फॉर्म्युला जे टाइप 1 आहे टाइप 1 शिकणार आहे आज त्याच्या बेसिसवर। ओके, तर मित्रांनो टाइप 1 मध्ये आपण जो फॉर्म्युला शिकणार आहे तो a + b चा होल स्क्वेअर काय राहते a + b चा होल स्क्वेअर। टाइप 1 मध्ये हे शिकणार आहे होल स्क्वेअर आज नाही, टाइप 1 मध्ये हे शिकणार आहे आज आणि उद्या क्यूब शिकू, नंतर डिफरंट टाइप्स ऑफ म्हणजे मिक्स प्रॉब्लेम शिकू। ओके, तर आज टाइप 1 मध्ये काय शिकणार आहे a + b चा होल स्क्वेअर काय राहते a² + b² + 2ab बरोबर। ओके, समजलं काय राहते काय म्हटलं मी a + b चा होल स्क्वेअर = a² + b² + 2ab। पण सर आम्हाला फॉर्म्युला आता समजला नाही तर काय करा एक्सप्लेन करून सांगा। ओके, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। मला सांगा याला असं लिहिलं चालेल का हो a + b × b चालेल का असं लिहिलेलं या दोन हो सेमच होते पावर 1 + हे केलं तर काय होते 2 होते। ओके, जर याला मी सिंप्लिफाय केलं फर्स्ट a नी ह्या दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं काय होईल a² + a × b काय होईल ab। b ने जर a ला मल्टिप्लाय केलं काय होईल ba आणि b ने जेव्हा b ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल b²। तर काय होईल सांगा काय होईल a² + 2ab + b²। बघा सेम प्रूव्ह करून दाखवला मी तुम्हाला फॉर्म्युला हो। बघा a + b चा होल स्क्वेअर काय होतो a² + b² + 2ab आणि मी ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं आहे। मी काय केलं a + b चा ब्रॅकेट * a + b याला काय केलं मल्टिप्लाय केलं दोघाला। मग सर्वात प्रथम काय केलं a नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं म्हणजे a × a काय होतो a²। सेकंड a × b काय होतो ab। नंतर b ने मल्टिप्लाय केला तर काय होतो ab। नंतर b ला मल्टिप्लाय केला तर काय होतो b²। जर मी पूर्ण सॉल्व केला तर मला हा फॉर्म्युला मिळाला। ओके, कोणचा a² + b² + 2ab। ओके, समजला का हा फॉर्म्युला। ओके, नेक्स्ट कोणता फॉर्म्युला राहतो a - b चा होल स्क्वेअर काय होईल मग हे पण प्रूव्ह करून दाखवायचं आहे का। ओके, प्रूव्ह प्रॉब्लेम काय होते तर याला असं लिहिलं चालेल का a - b × a - b लिहिलं चालेल हो चालेल। मग इथे काय करायचं जे इथे प्रोसेस फॉलो केली ती सेम प्रोसेस इथे फॉलो करायची। इथे a नी ह्या ब्रॅकेट दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं काय होईल a² - ab। नंतर b ने मल्टिप्लाय करायचं लक्षात ठेवायचं इथे मायनसचं साइन आहे हा। तर काय होईल b - b × a - ab आणि -b × b काय होतो +b²। मालूम आहे ना सर्वांना मायनस मायनस काय होतो प्लस होतो म्हणून। ओके हो, तर सेकंड फॉर्म्युला काय झाला a - b चा होल स्क्वेअर = काय होतो a² - ab - ab + b²। जर याला सॉल्व केलं तर काय होईल 2ab + b²। समजलं का। तर काय फॉर्म्युला झाला तयार आपला a - b चा पॉवर 2 म्हणजे काय होतो a² - 2ab + b²। ओके सर, समजलं सर्वांना काय म्हणायचं होतं मला हे दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आणि याच्या बेसिसवर तुम्हाला काय करतात खूप प्रश्न येतात एक्झाम्पल मध्ये।
NTPCची जी एक्झाम झाली, जी आता RRBच्या जेवढ्या एक्झाम झाल्या, म्हणजे कुठून ALP असो की RPF असो किंवा टेक्निशियन असो किंवा आता जस्ट लेटेस्ट झालेली NTPC असो, भरभरून प्रश्न विचारले. प्रत्येक शिफ्टमध्ये 2 क्वेश्चन आलेले आहेत. ओके, समजलं? म्हणजे बघा किती म्हणजे वेटेज आहे ह्या टॉपिकला. ओके, आणि ह्या बेसिसवर प्रॉब्लेम कसे विचारतात हे पण तुम्हाला सांगणार आहे आज मी. नेक्स्ट, इथे 2च व्हेरिएबल होते, बरोबर? इथे काय झाले? 2च व्हेरिएबल होते. कोणचा? फर्स्ट A, सेकंड B. जर 3 व्हेरिएबल राहिले समजा A प्लस B प्लस C चा होल स्क्वेअर, तर काय होईल सांगू शकता? इथे काय होते? 2च व्हेरिएबल होते. कोणचे होते? A आणि B. ओके, तर काय झालं? A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर झाला. जर 3 व्हेरिएबल राहिले तर काय होईल? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर ॲज इट इज लिहायचं. सेम प्रोसेस करायची. मग काय करायचं? 2 घ्यायचा, 2 इंटू AB, सेम 2 इंटू BC. ओके, नेक्स्ट 2 इंटू AC. ओके, जर 3 व्हेरिएबल असेल आणि त्याचा जर पॉवर विचारला असेल तर कसा सॉल्व करायचा? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस 2AB प्लस 2BC प्लस 2AC ह्या फॉर्म मध्ये राहते. ओके, समजलं का सर्वांना? हे झाले 3 फॉर्म्युले. ओके, आता ह्या 2 फॉर्म्युल्यापासून एक पुन्हा रिझल्ट तयार होतो, तो मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, हे एवढं समजलं का सांगा मला. आता हे जे A प्लस B चा पॉवर 2 आणि A मायनस B चा पॉवर 2 याच्यापासून पण एक रिझल्ट तयार होतो आणि त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतात. ओके, तर तो प्रश्न कसा राहतो म्हणजे रिझल्ट काय तयार होतो मी हे आता तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर मला सांगा A प्लस B चा पॉवर 2 प्लस A मायनस B चा पॉवर 2 हे अशी व्हॅल्यू दिलेली राहतात आणि तुम्हाला रिझल्ट विचारतात. काय तयार होतो सांगा मला? याच्यापासून काय होतो? A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. ओके, इथे काय तयार होतो? A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. बरोबर आहे? होतो ना? हे इथे लिहून दिलं आहे मी. हे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. ओके, जर मी याला सॉल्व केलं तर काय होतो? 2AB कॅन्सल होतो आणि इथे काय राहतो? 2A स्क्वेअर प्लस 2B स्क्वेअर राहतो. बरोबर आहे? तर इथं 2 जर कॉमन काढला तर काय रिझल्ट फाइंड होतो तो माझा? 2 इन ब्रॅकेट मध्ये A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. काय केलं मी? सर्वप्रथम A प्लस B चा पॉवर 2 प्लस A मायनस B चा पॉवर 2 हे मला याचा रिझल्ट फाइंड आउट करायचा होता आणि याच्यापासून जो मला फायनल रिझल्ट मिळतो तो काय मिळतो? 2 टाइम्स A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मिळतो. ओके, नेक्स्ट सेम 2 इक्वेशन घ्यायचे पण मध्यात फक्त मायनस साइन ठेवायचे आहे मला. काय होतो? रिझल्ट फाइंड आउट सेम प्रोसेस फॉलो करायची. काय होतो? A स्क्वेअर प्लस टॉइस AB प्लस B स्क्वेअर. ओके, हे याचा होतो. बरोबर आहे? मायनस बघा इथे सॉल्व करताना इथे काय होतो? तो A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर होत होता. बघा इथे मायनसचा साइन आहे, मायनस साइन अंदर जाते तेव्हा चेंजेस होता. ओके, A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर मायनस मायनस A स्क्वेअर होतो. ओके, इथे काय होते? मायनस मायनस 2AB आणि इथे काय होईल? मायनसने प्लसला मल्टिप्लाय केलं तर काय होतं? मायनस. ओके, काय होईल मग इथे? हा A स्क्वेअर काय होईल? A स्क्वेअर कॅन्सल होईल. मला सांगा आता हे इथे A स्क्वेअर कॅन्सल झाला ना? हो, आणि नंतर काय होईल? B स्क्वेअर आणि B स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हे माझं फायनल आउटपुट काय मिळेल मला? फायनल आउटपुट 4AB. तर काय झालं? हे 4 तुम्हाला हे सांगितले आहे मी. फर्स्ट फॉर्म्युला हा तयार झालेला आहे, सेकंड फॉर्म्युला हा आहे आपला, सेकंड, थर्ड फॉर्म्युला
हा आहे आणि चौथा हा. हे चार जे मी तुम्हाला हे सांगितले आहे फॉर्म्युले, याच्या बेसिसवर खूप सारे एक्झाम्पल आलेले आहे. डायरेक्ट विचारतात ए प्लस बी चा पॉवर देतात, ए प्लस बी देतात, ए मायनस बी देतात आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढा लावतात. जर हे काढत बसले तुम्ही तर काय होईल, टाइम खूप जाईल. जर फायनल जर आउटपुट माहित असेल आपल्याला हे वाला तर काय होईल, विदिन अ सेकंड तुमचा आन्सर निघेल. हे जर इक्वेशन दिलं असेल तुम्हाला ए प्लस बी, ए मायनस बी, जर आणि ए बी ची व्हॅल्यू काढायची असेल तर डायरेक्ट काय करायचं, हे मेथड लावायची इथे. ओके, समजलं का सर्वांना? ओके, गॉट इट. चला, तर मित्रांनो बघा, इथे हे एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. ओके, ग्रुप डी मध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला काय दिलेला आहे इथे, तुम्हाला 4a प्लस 3b चा पॉवर काय दिलेला आहे, 2 दिलेला आहे. ओके, आणि तुम्हाला याला सिम्प्लिफाय करायला सांगितलं होतं. ऑप्शन दिलेले होते 4. मी इथे ऑप्शन नाही दिलेले आहे, मी तुम्हाला इथे सिम्प्लिफाय करून सांगतो. बघा, जस्ट कोणता फॉर्म्युला लागतोय तो, a प्लस b चा पॉवर 2 आहे. फाइंड आउट करू शकता सांगा. ओके, तर काय करायचं, सर्वप्रथम 4a चा पॉवर 2 प्लस ओके 2 इंटू 4a इंटू 3b प्लस काय होईल, 3b चा पॉवर काय होईल, 2 होईल. ओके, याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 16 इंटू a स्क्वेअर प्लस 2 मला सांगा 2 इंटू 4 काय होतो 8 आणि इंटू 3 काय होतो 24 a इंटू b. बरोबर आहे. नेक्स्ट काय होतो, 3b चा पॉवर किती दिलेला आहे, 2 दिलेला आहे. 3 चा स्क्वेअर किती होतो 9 आणि b चा स्क्वेअर काय होतो b स्क्वेअर. ओके, जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं बघा काय मिळालं आपल्याला, जो मी प्रश्न घेतला होता 4a प्लस 3b चा पॉवर 2, जर मी याला जर सिम्प्लिफाय केलं काय मिळालं मला, 4a चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 4a इंटू 3b प्लस 3b चा स्क्वेअर. आणि याला जेव्हा मी पूर्ण सिम्प्लिफाय केलं तर मला फायनल आन्सर काय मिळालं बघा, 16a स्क्वेअर प्लस 24ab प्लस 9b स्क्वेअर. ओके, दिस इज अवर फायनल आन्सर. हे असे 4 ऑप्शन दिले तुम्हाला आणि तुमचं जे ऑप्शन होतं राईट आन्सर हे होतं 16a स्क्वेअर प्लस 24ab प्लस 9b स्क्वेअर. ओके, हे होतं RRB ग्रुप डी मध्ये आलेलं एक्झाम्पल. बघा लेवल कशी आहे एक्झामची, इझी आहे. फॉर्म्युले जर माहित असेल तर किती, विदिन अ सेकंड. हे तर मी तुम्हाला स्टेप करून दाखवलेली होती. तुम्हाला डायरेक्ट माहित असायला पाहिजे होतं 4a म्हणजे 16 चा स्क्वेअर, नंतर 2 टाइम्स 2 4 इंटू 3 किती होतो 12 दोन्ही 24 प्लस 9b चा स्क्वेअर. ओके, आणि इथे प्लस आहे तर सगळ्या ठिकाणी काय राहील, प्लसच राहील. ओके, समजलं का सर्वांना? ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम कडे बघू आपण आता. तर मित्रांनो बघा, इथे सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे, सेम विचारलेला आहे एक्झाम मध्ये. ओके, इथे काय दिलं आहे, √3 प्लस 2 चा पॉवर 2 दिलेला आहे आणि याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. आता √3 ची तुम्हाला व्हॅल्यू तरी मालूम आहे काय, मला मालूम आहे किती असते 1.73 प्लस 2 किती होतो 5.73. काढू शकता का स्क्वेअर, किती वेळ लागतो. ओके, पण आन्सर तुम्हाला पॉइंट मध्ये विचारलंच नव्हतं. ऑप्शन मध्ये जे होतं ते म्हणजे ह्या फॉर्म मध्येच होतं. ओके, जे √3 वगैरे होते ह्याच फॉर्म मध्ये होतं. ओके, तुम्हाला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये होते इथे. ओके, काय राहील मला सांगा. सर्वात प्रथम √3 चा स्क्वेअर काय होतो 3, इथे काय होतो, त्याला जर सिम्प्लिफाय केला इथे a, सपोज √3 ला मी a घेतलं आणि 2 ला b घेतलं. जर याला सिम्प्लिफाय करायचं कोणता फॉर्म्युला लागतो, इथे हा फॉर्म्युला लागतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. इथे काय होतो √3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू √3 इंटू 2 प्लस काय होतो आणि इथे 2 चा स्क्वेअर. ओके, काय म्हटलं मी, काय फॉर्म्युला असते a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, √3 चा स्क्वेअर काय होतो 3 होतो. सांगायची गरज आहे काय, मालूम आहे सर्वांना. हो, तर 4 इंटू √3 मल्टिप्लाय केलं 2 इंटू 2. ओके, इथे काय होईल 2 चा स्क्वेअर 4 आणि फायनल आन्सर काय दिलं तुम्हाला बघा, ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं होतं. ओके, सो दिस इज अवर फायनल आन्सर. काही नाही, जस्ट फॉर्म्युला इथे काय केला, इम्प्लिमेंट केला मी. ओके,
समजलं का सर्वांना? हो समजलं ना? हो आणि एक्झाम्पल मध्ये आलेलं आहे. ओके मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला 4x मायनस √6. काय करा? सेकंड फॉर्म्युला. ओके, तर काय दिलेलं आहे तुम्हाला सांगा मला सर्वात प्रथम. इथे काय दिलं आहे तुम्हाला सांगा. a² + b² - 2ab इम्प्लिमेंट करायचं इथे. आता डायरेक्ट मी तुम्हाला एक एक स्टेप न सांगता डायरेक्ट सांगणार आहे. ओके, काय होईल? 4चा स्क्वेअर किती होतो? 16x² - 8 √6x प्लस काय होतो? 6चा स्क्वेअर काय होतो? 6. ओके, तर बघा इथे काय झालं, डायरेक्ट आन्सर काढलं मी इथे. हे बघा, ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं होतं. किती? विदिन अ सेकंड मध्ये. काय होतो? 4चा काय होतो सांगा मला. इथे काय होतो? 4चा स्क्वेअर किती होतो? 16 × x होता, तर काय झाला? x² मायनस 2ab घेतला. काय होतो? 2 म्हणजे काय होतो? 4 × 2 8 √6 मध्ये ॲज इट इज राहील प्लस √6 चा स्क्वेअर केला 6 आणि ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं होतं. बघा, विदिन अ सेकंड म्हणजे तुम्हाला टाइम पण नाही लागला आन्सर काढायला. ओके, अशा प्रकारे काय करायचं? जर फॉर्म्युले माहित असेल तर काय करायचं? आन्सर काढायचं. हे किती दिसायला म्हणजे कठीण दिसते, मग किती विदिन अ सेकंड मध्ये तुम्ही काय केलं? फॉर्म्युला माहित असता तर सिम्प्लिफाय केलं. ओके, ओके मित्रांनो, हे सेकंड प्रॉब्लेम होता. मित्रांनो, एनटीपीसी मेन्स मध्ये विचारलेलं आहे. ओके, बघा काय दिसलं तुम्हाला, म्हणजे प्रॉब्लेम जर पाहिला तुम्ही तर काय दिसते? कशाची व्हॅल्यू दिली आहे? a + b ची व्हॅल्यू किती दिली आहे? 11 दिलेली आहे आणि a² + b² किती दिला आहे? 21 दिला आहे. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं तुम्हाला? ab. काही दिसते का ह्याच्या फॉर्म्युल्यापैकी? कोणचा लागेल? तुम्हाला जो वाटते तुम्ही तो घेऊ शकता, पण इथे a + b दिलाय, कोणचाही नाही घ्यायचा. ओके, इथे a + b चा घ्यायचा. ओके, तर काय होईल सांगा मला? a + b चा होल स्क्वेअर काय होतो? सर्वात सांगा मला. a² + b² + 2ab. ओके, मला सांगा इथे तुम्हाला कशा प्रकारची व्हॅल्यू दिली आहे? a + b ची व्हॅल्यू दिली आहे. किती दिली आहे? 11. तर काय होईल? 11चा स्क्वेअर. इथे काय दिले आहे तुम्हाला? a² b² किती दिला आहे? 21. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलं इथे? ab. पण इथे काय दिलं आहे? 2 × ab दिलेलं आहे. याला 11चा स्क्वेअर किती होतो? 121 होतो, म्हणजे 121. आणि याला 21 ला जर इकडे आणला तर काय होईल? 21. इथे काय होईल? 2ab. ओके, 121 मधून 21 गेले किती राहतो? 100 = 2ab. आणि 2 ला जर इकडे नेलं तर काय होईल? 50. आणि मग ab ची व्हॅल्यू काय निघेल? 50. ओके, समजलं काय केलं मी? जस्ट फॉर्म्युला लावला. व्हॅल्यू पुट करून तुम्ही टाकू शकता, पण व्हॅल्यू सॅटिस्फाय पण करता आल्या पाहिजे दोन्ही ठिकाणी. काय करायचं? तुम्ही ए आणि बी हा व्हेरिएबल जरी असला पण व्हॅल्यू कशा सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. ओके, म्हणजे इथं कोणी √5 घेईल, पण तुम्हाला इथे तर फाइंड आउट करता आलं पाहिजे. पण इथं व्हेरिएबलच्या √ वगैरेच्या फॉर्म मध्ये आहे का आन्सर? नाही आहे. ओके, म्हणून काय करायचं? आपला फॉर्म्युला जर माहित असेल, डायरेक्ट फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायची आणि 2ab ची व्हॅल्यू इझिली मिळते. आणि जर तुम्ही प्रयत्न करायचा हे केला की बा मला व्हेरिएबल काहीतरी a ची व्हॅल्यू घ्यायची आहे किंवा b ची व्हॅल्यू घ्यायची आहे, तर तुम्ही काय करसाल? त्या प्रॉब्लेम मध्ये अडकून जासाल. काय करायचं? सिंपल फॉर्म्युला घ्यायचा, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची आणि फायनल आन्सर काढून घ्यायचं. ओके, तर ab ची व्हॅल्यू काय निघाली आपली? 50. ओके, समजलं का सर्वांना? ओके मित्रांनो, बघा थर्ड प्रॉब्लेम. सगळे एक्झाम मध्ये आलेलेच आहे. तुम्हाला वाटत असेल की बा मनानं घेत आहे, नाही, सगळे एक्झाम्पल मध्ये आलेलेच आहे. आणि मी जे लास्ट प्रिव्हियस एक्झाम्पल घेतलं हे कशात आलेलं आहे? एनटीपीसी मेन्स मध्ये आलेलं आहे. बघा, आणि हे पण सेम तुम्हाला सेम प्रॉब्लेम शिफ्ट मध्ये हे झालं, रिपीट सेकंड शिफ्ट मध्ये. ओके, तर a - b काय दिलेलं आहे? 12 दिलेलं होतं तुम्हाला. a × b 8 दिलेलं होतं आणि फाइंड आउट काय करावं सांगितलं होतं? a² + b². बरोबर आहे. तर काय केलं मी? सर्वात प्रथम मला फॉर्म्युला मालूम होता a - b चा होल स्क्वेअर. काय होतो? a² - 2ab + b². ओके, आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं? a² + b². बघा इथे. ओके, कशाची व्हॅल्यू मालूम आहे तुम्हाला? a - b मालूम आहे. 12चा स्क्वेअर किती होतो सांगा मला? 144 होतो. बरोबर आहे. नंतर
ए स्क्वेअर बी स्क्वेअर ॲज इट इज राहू द्यायचं, मायनस ए बी ची व्हॅल्यू 8 दिली आहे तर किती होतो, 8 दोन्ही किती होतो, 16 होतो. जर याला इकडे दिलं तर काय होतो, 160. तर काय निघाली आपली व्हॅल्यू, ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बघा फॉर्म्युल्याचं जर म्हणजे माहीत असेल तर विदिन अ सेकंड म्हणजे टाइम पण नाही लागत. ओके, बघा काय केलं मी, ए मायनस बी चा व्हॅल्यू मला 12 दिली होती, ए इंटू बी 8 दिला होता आणि फाइंड आउट करायला सांगितलं होतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट. तर मी काय केलं, सर्वात प्रथम फॉर्म्युला यूज केला, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मला काय मिळाला, इथे 12चा स्क्वेअर किती, 144 इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 60. ओके, 16 इकडे आणलं तर काय झालं 160 आणि इज इक्वल टू काय झालं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि मला हेच फाइंड आउट करायला सांगितलं होतं आणि मी इथे मला फायनल आन्सर मिळाला. ओके, समजलं का सर्वांना? ओके, समजलं. ओके मित्रांनो, तर प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट प्रॉब्लेम घेत आहे आपण. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, ए मायनस बी इज इक्वल टू 10, ए प्लस बी इज इक्वल टू 10 आणि फाइंड आउट करायला काय सांगितलं आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथे तुम्हाला ना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू दिलेली आहे ना, तुम्हाला कशाची व्हॅल्यू दिली आहे, ए इंटू बी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि फाइंड आउट करायला सांगितलं आहे आणि व्हॅल्यू पुट होत नाही इथे. ओके, काय करसा, तर मी तुम्हाला फॉर्म्युला नंबर 3 सांगितला होता आणि मी तुम्हाला एक्सप्लेन पण करून सांगितला होता की ए प्लस बी चा पॉवर 2 प्लस ए मायनस बी चा पॉवर 2 इज इक्वल टू काय होतो, 2 इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, तर काय होते इथे ए प्लस बी चा पॉवर 2 प्लस ए मायनस बी चा पॉवर 2 इज इक्वल टू काय होतो, 2 टाइम्स ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, बघा फॉर्म्युला नंबर 3. ओके, काय दिलेलं तुम्हाला, ए प्लस बी किती दिले 10 चा पॉवर किती होतो 100 प्लस 12चा स्क्वेअर किती होतो 144. ओके, तर काय होतो इथे 2 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, याला जर तुम्ही सिंप्लिफाय केलं काय होतो 2 4 4 इज इक्वल टू 2 टाइम्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होतो. ओके, जर याला तुम्ही सिंप्लिफाय केलं तर काय होतो, दोन्ही भाग दिला तर काय होतो, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि इकडे काय राहतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर बघा किती इझी वे तुम्ही हे फाइंड आउट केली होती. बघा प्रश्नाकडे बघून बघा तुम्ही काय दिलं होतं तुम्हाला, ए मायनस बी 12 दिला होता, ए प्लस बी 10 दिलेला होता आणि फाइंड आउट करायला तुम्हाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सांगितला होता. ना तुमच्याजवळ ए ची व्हॅल्यू दिलेली होती ना ए बी ची व्हॅल्यू दिलेली होती की ज्याच्यामुळे तुम्ही काय फाउंड आउट करू शकता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. थर्ड टाइमला काय केलं मी, हा तुम्हाला थर्ड फॉर्म्युला जो सांगितला होता ए प्लस बी चा होल स्क्वेअर प्लस ए मायनस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला सांगितला होता. ओके, तर काय केले मी इथे सिंपली ए प्लस बी ची व्हॅल्यू 10 ठेवली, 10 चा स्क्वेअर किती होतो 100, नेक्स्ट 12 चा स्क्वेअर किती होतो 144 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, जर याला मी सिंप्लिफाय केलं तर मला काय मिळालं 122 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती मिळाली 122. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ए प्लस बी इज इक्वल टू 12 आणि ए मायनस बी दिलेला आहे अंडर रूट मध्ये 44 आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे ए इंटू बी. ओके, तर कोणता फॉर्म्युला लागतो, फॉर्म्युला नंबर 4. बघा ए प्लस बी चा होल स्क्वेअर मायनस ए बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 4ab सांगितला फॉर्म्युला. मी तुम्हाला एक्सप्लेन पण करून सांगितलं आहे. ओके, काय सांगितलं होता, ए प्लस बी चा होल स्क्वेअर मायनस ए बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगितलं होतं मी 4 इंटू ए बी. बरोबर आहे, काय काय दिलेलं आहे आपल्याला इथे 12चा स्क्वेअर दिलेला आहे मायनस अंडर रूट मध्ये 44 चा स्क्वेअर दिलेला आहे आणि नंतर इथे 4 इंटू ए बी दिलेला आहे आणि फाइंड आउटच आपल्याला काय करायला सांगितलं होतं ए बी करायला सांगितलं आहे. ओके, काय केलं मग 12चा स्क्वेअर किती होतो 144 मायनस अंडर रूट मध्ये 44 काय होतो स्क्वेअर आणि वर्गमूळ आणि पॉवर काय होतो कॅन्सल होतो. कसा, याला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो ना, असं लिहितो ना, याला असंच लिहितो ना, बरोबर आहे, इंटू 2 आहे, 2 2 काय होतो कॅन्सल, म्हणजे काय राहतो फक्त 44च राहतो. हे तर जनरल आहे, हे आपण 5वी 6वी मध्ये असताना पण शिकलेलो आहे, बरोबर आहे.
नंतर इथे काय दिलेलं आहे 4ab. जर 144 मधून 44 काढले तर किती राहतो 100. 4 = 4ab. तर ab ची व्हॅल्यू काय मिळतो आपल्याला 25. तर बघा ह्या 4 फॉर्म्युल्याच्या बेसिसवर मी तुम्हाला आज कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे हे आज तुम्हाला सांगितलं आहे. काय दिलेलं होतं तुम्हाला इथे a + b ची व्हॅल्यू 12 दिली होती आणि a - b ची व्हॅल्यू √44 दिलेली होती आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं ab. ओके, नंतर काय दिलेलं आहे इथे तुम्हाला मी इथे फॉर्म्युला सांगितला होता a + b चा होल स्क्वेअर - a - b चा होल स्क्वेअर = 4ab. नंतर काय केलं मी इथे व्हॅल्यू पुट केली. मला काय मिळाला 12 चा स्क्वेअर 144 मायनस अंडर रूट मध्ये 44 चा स्क्वेअर 44च होतो = 4ab. ओके, 144 मधून 44 गेले तर काय राहतो 100 राहतो = 4 × ab. आणि जेव्हा मी त्याला सिंप्लिफाय केलं तर मला आन्सर किती मिळालं 25. ओके, समजलं सर्वांना. आणि मित्रांनो अशाच प्रकारे बघा मी तुम्हाला चारही जे फॉर्म्युले आहेत चारही फॉर्म्युल्याच्या बेसिसवर कशा प्रकारे एक्झाम्पल विचारलेले आहे. आणि तुमची जी येणारी आगामी एक्झाम आहे कोणची ग्रुप डी आहे, अजून टेक्निशियन आहे किंवा NTPC मेन्स आहे, तिथे ह्या लेवलचे तुम्हाला काय होऊ शकते प्रॉब्लेम मिळू शकते. ओके, तर हे 4 जे फॉर्म्युले आहेत तुम्ही काय करायचे एका नोट्स एखाद्या म्हणजे पेजेसवर लिहायचे आणि लर्न करत राहायचे, कारण की खूप लवकर विसरतात हे फॉर्म्युले. ओके, आणि खूप इम्पॉर्टंट आहे. अल्जेब्राचा बेसिस हा आहे, याच्या बेसिसवरच तुम्हाला समोर जो जे डिफिकल्टी लेवल वाढते प्रॉब्लेमची त्याच्यासाठी हा बेस खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर मित्रांनो काय करा आज जे मी हे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले आहे याच्या बेसिसवर तुम्ही स्वतःच 2-3 व्हॅल्यू घ्यायची. सपोज a दिलेला आहे स्वतःच घ्यायचा, a व्हेरिएबलची कोणची पण एक व्हॅल्यू घ्यायची, b ची व्हॅल्यू घ्यायची आणि हा फॉर्म्युल्यानुसार काय करायचं व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करायचा. हे चारही जे फॉर्म्युले आहे ना याच्यानुसार तुम्ही काय करायचं एक व्हॅल्यू घ्या आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल तुमचे कॉन्सेप्ट काय होईल क्लिअर होऊन जाईल. ओके, समजलं मित्रांनो. तर आज हे जे आपण बेसिक चालू केलेलं आहे, उद्या याच्या बेसिसवर काय करेल मी जे एक्झाम मध्ये आलेले जे डिफिकल्ट प्रॉब्लेम्स आहेत ते उद्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजसाठी काय करू मित्रांनो इथेच लेक्चर स्टॉप करू. तर मित्रांनो काय करू हे जे मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची ऑलरेडी तुम्हाला एक काय केलेली आहे प्लेलिस्ट दिलेली आहे आणि बाकी सब्जेक्ट जे आहे आपली त्यांची पण प्लेलिस्ट दिलेली आहे. तर काय करा जे प्रिव्हियस आपण प्लेलिस्ट दिले आहे ते मस्ट वॉच करा आणि सोबत जे आपण रोज रेग्युलर बेसिसवर मॉक टेस्ट पण टाकत आहे. ओके, ते पण वॉच करा म्हणजे त्याच्यापासून काय होईल तुम्हाला फायदा मिळेल. आणि तर मित्रांनो फ्युचरमध्ये काय होईल हे जे आपण इथे ॲडव्हान्स मॅथ घेत आहे समोर जाऊन आपण अरिथमॅटिक पण चालू करू. ओके, जर तुमचा चांगला रिस्पॉन्स राहिला तर आता हे मी फक्त ॲडव्हान्स मॅथ घेत आहे, तुम्हाला समोर जाऊन चांगल्या प्रकारे आपण एक अरिथमॅटिकचं एक काय करू बॅच चालू करू. ओके, आणि ते पण एक मॉडर्न म्हणजे न्यू टेक्निकनुसार करू, जे जुने टेक्निक राहत होत्या त्याच्यानुसार नाही. म्हणजे तुम्हाला विदिन अ सेकंड असे आन्सर निघाले पाहिजे. म्हणजे तुमचा जो पेपरमध्ये जाण्याचा अप्रोच आहे आणि सॉल्व्ह करण्याचा अप्रोच एकदम डिफरंट राहिला पाहिजे. असं नाही राहिलं पाहिजे एक क्वेश्चनला 2 मिनिट आणि 3 मिनिट, त्याच्यामुळे काय होतो टाइम वेस्ट होतो. जर तुम्हाला इव्हॉल्व करिअर म्हणजे हे लेक्चर आवडलं असेल तर काय करा इव्हॉल्व करिअर अकॅडमीला काय करा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.